गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। हे बघा, मला आता लेकीकडे यायला आज फारच उशीर झालाय। 8 वाजले संध्याकाळचे। का तर आज विरांशला बरं नाही आणि इकडे माझ्या मिस्टरांना पण बरं नाही। आज सकाळपासून त्यांना गळून गेल्यासारखं झालेलं आहे। दवाखान्यात जाऊन आलेत, इंजेक्शन घेऊन आले। त्यांचं अंग खूप दुखतंय। तर आता बघा, ते तिकडं नातू आजारी आणि तो पण तापलाय। सारखी जुलाब, ताप, सर्दी दोन्हीकडे सुद्धा बघा आजार पण चालू आहे। आणि मुलीचं तर काम आत्ता संपलेलं आहे। माझ्या लेकीचं काम, तिचे काम संपायला तयार नाही। सारखे कॉलवर कॉल चालू। तिला खूप वाईट वाटत होतं आज। आई असून सुद्धा आपण घेऊ शकत नाही पिलूला, काय करणार, नोकरीच अशी असती। तर आज बघा हे आजारी, घरी येऊन बघितलं तर हे बघा हे आजारी पडलेले आहेत। बघा आत्ता उठून बसलेले आहेत। दिवसभर झोपून होते, दवाखान्यात जाऊन आणि इंजेक्शन घेऊन आले दवाखान्यात जाऊन। झोपलेले होते दिवस घडे इतकं दवाखाने 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 चालू आहे। पिल्लू तरी बघा, विरांश आमचा 1 महिना झाला की आजारी पडतो। 1 महिना झाला की बरोबर आजारी पडायला लागलाय। कशामुळे आजारी पडतो कोणास ठाऊक। आता ह्यांना मग अशी मऊ डाळ तांदळाची खिचडी कर म्हटली, तर आता डाळ तांदळाची खिचडी करणार आहे। आता मी तांदूळ घेतलेत आणि डाळ बघा, मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले। थोडीशी काढते, जास्तच होईल नाही तर। घरात कोण आजारी असले की काही सुचत नाही। सकाळपासून तर बघा, सकाळपासून काहीही सुचत नाही। का तर विरांश तापलेला आहे। विरांश आहे तापलेला आणि सारखी जुलाब चालू। इतकं मैत्रीण म्हणजे काही खायला तयार नाही। आणि इकडे ह्यांना पण मी, हे चांगली सकाळी निघाले होते कामावर आणि त्यांना सकाळपासूनच बरं नाही आहे। त्यांनी काही सांगितलं नाही, म्हणले बरं वाटेल बरं वाटेल म्हणून ते अंगावरच काढलेले। आणि नाश्ता पण आधी थोडा केला। मी म्हटलं असं का नाश्ता केला एवढा एवढा, पोहे थोडेसेच खाल्ले। आणि मग नंतर म्हणले मला कसं तरी होते म्हटले। म्हटलं दवाखान्यात जाऊन ये मग त्यांनी ते दवाखान्यात जाऊन आले। मी विरांशकडे गेल्यानंतर मी विरांशकडे गेले नातवाकडे। मग तेव्हा त्यांचा मला मेसेज आला की मी दवाखान्यात जाऊन आलोय, एक इंजेक्शन घेतलंय आणि मी आता घरी आराम करतो। तेव्हा कळालं बघा, असं आहे। त्यांना वाटलं होईल बरं होईल बरं, काही काही दुखणे अंगावर काढून चालत नाही। तर बघा अशा प्रकारे ना मी आत्ता घरी आली आहे। आज दिवसभर एकटेच होते, झोपून होते। काय करणार, तिकडे विरांश पण आजारी असल्यामुळे मला तिकडे पण लक्ष द्यावं लागतंय। खिचडी टाकते बघा मी। खोबरं पण घेतलेले, जिरा आणि खोबरं मिक्सरमधून थोडं बारीक करून घेते। जिरे आणि खोबरं मिक्सरमधून घेते बारीक करून आणि टाकते खिचडी। साधीशी खिचडी टाकते, साधीच। मिक्सरचं भांड आज माझी मुलगी खूप रडली, का तर पिलूला बरं नाही आणि मी आई असून सुद्धा त्याची काळजी घेऊ शकले नाही। सारखं काम काम काम, कॉल कॉल कॉल, कामामध्ये व्यस्त। मला असंच असतं। आई होणं खरंच, आणि
कामासाठी काही म्हणजे काही मिळवण्यासाठी काही म्हणजे त्याग करावं लागतं असं असतं. आणि आईचं खरंच मरण होत असतं. अहो कुठं पाऊस सांगितलं, पाऊस कुठे झाला. मी खिचडीची तयारी बघा, डाळ आणि तांदूळ भाजायला लागले. डाळ तांदूळ भाजले म्हणजे कसं हलके होतील आणि खिचडी पण चांगली लागेल. आणि इकडे बघा मिक्सरमध्ये मी जिरा आणि खोबरं मिक्सरमधनं काढून घेतले. काढले बघा मी. डाळ आणि तांदूळ भाजून कुकरमध्येच भाजलेलं आहे. आणि आता मी टाकते फोडणीला. तांदूळ डाळ ना चांगले धुवून घेते भाजल्यानंतर. टाकते खिचडी. यांना आता कसं हलकीच असं हलकंच खायचंय म्हणजे पोटाला पण. त्यांचं अंग खूप दुखते, त्यांना गळून गेल्यासारखं झालेले. त्यामुळे आता ते म्हणले मी आता डाळ तांदळाची खिचडीच खाणार आहे. म्हणजे असं अशी मऊसूत केली म्हणजे तूप घातल्यावर चांगली लागते. आता मी धुवून घेते. हे बघा मी आता डाळ तांदूळ धुवून घेतलेले आणि कुकरमध्ये टाकते खिचडी. बघा एकीकडे हे आजारी आहे, दुसरीकडे विनाश आजारी, नातू सगळं. अचानक आजारी बघा, अचानक पिल्लू पण अचानक आजारी पडला. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले आणि आज बघा माझी मनस्थिती बरी नाही. आता दोन्हीकडे आजारी. कशामुळे सारखं पिल्लू आजारी पडतं आणि हे आज बघा आज हे आजारी पडतं. जिरे मोहरी काढले नव्हते. जिरे मोहरी वगैरे टाकते. तेल झाले गरम. हिंग टाकते थोडा. हिंग हिंग टाकते. हिंग हळद हळद टाकली आणि जिरे आणि खोबरे बघा बारीक केलेलं जिरे खोबरे आहे ना त्याच्यात टाकते. सगळं टाकून घेते बघा. अशा प्रकारे खिचडी टाकली डाळ तांदळाची. चवीनुसार मीठ आणि हे किंचित मसाला अगदी चव लागावी म्हणून. आणि बघा खोबरं जिरे खोबरे बारीक केलेले ते मिक्सरमधनं ते टाकलेले. खिचडी होऊ देते. कुकरचं झाकण लावते. आता खिचडी झालेली आहे.
झाकण काढते आणि हे बघा हे पापड भाजते उडदाचे. झाकण हे बघा अशा प्रकारे आसट खिचडी केली आहे. झाकण लावून ठेवते आणि 2 पापड भाजून घेते, उडदाचे पापड. उडदाचे पापड भाजते. या सगळेजण जेवायला सपक आणि आसटची खिचडी केलेली आहे. खिचडी असते म्हणजे पापड लागतातच तोंडी लावायला. हेलो नमस्ते. हाँ उद्या मानकर जर आला किंवा नाही आला तर मी माझ्या गाडीत टाकून तुम्हाला फोन करेन. माझ्या शब्द नाही काय झालं. हां बरं हां बरं बघा पापड भाजले, पापड भाजून घेतले. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.